मंडळी, राजकारण म्हणजे काही फक्त बेरीज नाही, ती बेरीज करत असताना जी वजाबाकी होत असते त्या वजाबाकीला सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. आणि हे मी का म्हणतोय याचा प्रत्यय तुम्हाला या मतदारसंघामध्ये येईल. आपण आहोत इचलकरंजीमध्ये, महाराष्ट्राचं मँचेस्टर असं ज्याला म्हटलं जातं त्या इचलकरंजीमध्ये आहोत. इचलकरंजीमधली राजकीय समीकरणं सुद्धा मागच्या काही दिवसात, अलीकडच्या काही दिवसामध्ये फार इंटरेस्टिंग झालेले आहेत. या मतदारसंघाविषयी तुम्हाला आधी सांगतो आणि मग आपण सुरुवात करूयात. इचलकरंजीमध्ये प्रकाश आबाडे जे अपक्ष म्हणून निवडून आले 2019 साली, ते अर्थात तिकडचे विद्यमान आमदार आहेत. 2019 नंतर त्यांनी आपली भूमिका काहीशी बदलली, ते भाजपसोबत राहिले आणि आता तर अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे प्रकाश आबाडे यांनी ही भूमिका बदलल्यानंतर, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता काय होणार हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मुळात 2009 आणि 2014 असं सलग 2 वेळा भाजपनं आवाडे यांचा पराभव या मतदारसंघामध्ये केलेला होता. त्यामुळे आवाडे भाजपमध्ये गेल्यानंतर मूळ भाजपची काय भूमिका आहे याच्याविषयी सुद्धा आपल्याला बोलायचं. आणि दुसरीकडे काँग्रेस आणि त्याचबरोबर आवाडे यांच्यामधला, काँग्रेस आणि त्याचबरोबर भाजप असा संघर्ष प्रामुख्याने इथे राहिलेला आहे. त्यामुळे आता काँग्रेसची या सगळ्यामध्ये काय भूमिका असणार, एकूणच महाविकास आघाडीची, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मग शिवसेना असेल, यांची काय भूमिका असणार, हे सगळं आपल्याला इथे इचलकरंजीमध्ये समजून घ्यायचं आहे. मी डावीकडनं सुरुवात करतो. या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि इथे जोरदार असलेला जांभळे गट यांचे प्रतिनिधी म्हणून अमोल भाटले आपल्यासोबत आहेत. तिकडे महाविकास आघाडीकडनं बोलण्यासाठी संतोष कांदेकर आपल्यासोबत आहेत. काँग्रेसकडनं संजय कांबळे, काँग्रेस शहराध्यक्ष आपल्यासोबत आहेत. आणि तिकडे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाकडनं उदयसिंग पाटील कार्याध्यक्ष आपल्यासोबत आहेत. भाजपकडनं आवाडे समर्थक बाळासाहेब कलागते आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर मूळ भाजपचे म्हाळसाकांत कवडे आपल्यासोबत आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडनं महादेव गौड उपजिल्हा प्रमुख आपल्या सोबत आहेत. सगळ्यांचं स्वागत. आता जरी भाजपचा गमछा हा आवाडे समर्थकांकडे पहिल्यांदा घातलाय का? आम्ही पहिल्यांदा घातला असेल. आम्ही निवडून आल्यापासून 19 पासून गेले 5 वर्ष आम्ही भाजपला पाठिंबा दिला आणि प्रामाणिक आम्ही भाजपचं काम केल्यामुळं त्याचं फळ म्हणून आम्ही छान आम्हाला चालू यायला पक्षाची आम्ही तुम्हाला उमेदवार देतो म्हणून आमचा प्रवेश त्यांनी केलेला आहे. तुमचा प्रवेश झालेला आहे. आता इचलकरंजीची जनता आहे, त्या जनतेसोबत पुन्हा आवाडे साहेब जाणार आहेत. कदाचित तिकीट मिळालं तर चिन्ह वेगळं असेल यावेळेला, पण कोणती विकास कामं सांगणार? 5 वर्षाचा काळ हा आहे 2019 पासून, त्यातला अर्धा काळ मला वाटतं विरोधात, अर्धा काळ सत्ताधारी भागात. साहेबांनी इचलकरंजीला भरभरून त्यांनी आम्हाला निधी दिलेला आहे. जवळजवळ 200-250 कोटी रुपये रस्त्यासाठी दिलेले आहेत, आयजेमसाठी दिलेले आहेत, पाणी पुरवठ्यासाठी दिलेले आहेत. अनेक प्रश्न. आणि परवाचा आमचा वस्त्र उद्योगचा जे व्यवसाय आहे त्याला 75 पैसे एअर जेटवाल्यांना आणि 1 रुपया साध्या मागाला सवलत दिलेली आहे. ह्या सर्व याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस असू दे, निधी आलाय असं ते म्हणतायत आणि ज्या कामांचा उल्लेख केला त्याच्याविषयी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. मी येतो विरोधकांकडे. आधी एकदा भाजपकडनं प्रतिक्रिया आपण घेऊयात. मग काय आवाडे साहेब ज्यांच्या विरोधामध्ये 2009-2014 अशा निवडणुका भाजप जिंकली, ते आता तुमच्या पक्षामध्ये आलेले आहेत. मग आता काय, कशी संधी त्यांना देणार, कशी संधी मूळ भाजपला मिळणार, हा सगळा प्रश्न आहे, चर्चेचा विषय. भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्वोच्च नेते जे अमित शहा आहेत त्यांनी आवाडे यांना प्रवेश दिला आहे. त्यामुळं आमच्या खालच्या फळीतल्या कार्यकर्त्यांना ते मान्य आहे, एवढं मी आता सांगू. वरच्या फळीचं काय 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 थांबा, माईक पकडू नका कोणी. भाजपचे जेवढे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना त्यांचा प्रवेश मान्यच नाहीये. बरं मी म्हटलं मगाशी म्हटलं थांबा, काँग्रेस येणार. मी मगाशी म्हटलं तसं मतांची बेरीज झालेली आहे, पण त्या मतांची बेरीज करत असताना जी मनांची वजाबाकी झालेली आहे त्या वजाबाकीचं काय आणि त्या वजाबाकीचं चित्र इथे बघायला मिळालं. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, इथे भाजपमध्ये अद्याप उमेदवार ठरलेला नाहीये आणि इथे शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा दावा आहे. त्यामुळे त्यांची एक कमेंट घेतो आणि मग तुमच्याकडे येतो. बोला. या ठिकाणी दोन्ही वेळेला शिवसेनेचे धनुष्यबाणावर खासदार निवडून आलेले आहेत. मागच्या वेळेला 75,000, यावेळेला 40,000चं लिडिंग आहे. आमची मागणी आहे की हा मतदारसंघ आम्हाला शिवसेनेला मिळावा. आमच्याकडे उमेदवार पण आहे आणि आम्ही लढायला तयार आहे. काँग्रेसची काय भूमिका असणार आहे, एकूणच कोण उमेदवार? आमचा महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल, बंटी पाटील सांगेल तो उमेदवार इथं असणार आहे. ज्या कोणत्याही पक्षाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळेल
त्याचा प्रामाणिक महाविकास आघाडी एकत्र आहे असं ते सांगतात. बोला. मी नक्की सांगतो, इचलकरंजी शहरात आज पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि बंटी पाटील साहेबांनी कोल्हापूर जिल्ह्यात जसं पाणी आणलं, बंटी साहेबच या इचलकरंजीला पाणी देऊ शकतात आणि त्याची झलक कोल्हापुरात दाखवलेली आहे. आणि माजी पालकमंत्री बंटी साहेबांचं काम हे नेटकं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडनं प्रतिक्रिया. जांभळे गट, बोला, तुमची काय भूमिका? आज यंत्रमागधारकांची समस्या आहे, पाण्याची तर समस्या आहे. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाली तरी आमच्या कृष्णाकाठच्या पाईपलाईन या गळक्याने फुटके आहेत. एक पाईपलाईन फुटली तर हजारो लिटर, लाखो लिटर, करोडो लिटर पाणी गटरीमध्ये वाया जातं. त्याचं कोण्याही खासदाराला, कोण्याही आमदाराला वाईट वाटत नाही. आयजम सारखा प्रश्न आहे. बरोबर आहे, मी येतो याच्यावर. शिंदेची शिवसेना क्लेम करते जागेवरती, तुमचा क्लेम आहे? आम्ही क्लेम केलाय, माझी उमेदवारी मागितलेली आहे, पक्षाकडे अर्ज केलेला आहे. जर महाविकास आघाडीतनं शिवसेना उभाटा या पक्षाला उमेदवारी मिळाली तर निश्चितपणे मी लढणार आणि महाविकास आघाडीत ज्याही पक्षाला उमेदवारी मिळेल त्या पक्षाच्या पाठीमागे मी निश्चितपणे उभा राहणार. मला एक सांगा की दोनदा या ठिकाणी तुमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आला हळवणकर साहेबांच्या रूपाने, जेव्हा आवाडेंच्या विरोधामध्ये तुम्ही प्रचार केला आणि त्याचबरोबर हळवणकर साहेबांच्या बाजूने तुम्ही प्रचार केला. मागच्या वेळेला थोडीशी निराशा झाली सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांची. आता ती संधी होती पुन्हा उभारी घेण्याची, पण ही संधी तुमच्या पक्षानं तुमच्याकडनं हिरावून घेतली आहे असं नाही का वाटत? पक्षानं आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्यायच केलेला आहे. आणि ज्यावेळी इथं 2009ला दंगल झाली होती, त्या हिंदुत्व कार्यकर्त्यांवर सुपारी देऊन ज्यांनी मारहाण केली, म्हणजे पोलिसांच्याकडून मारहाण करायला लावली, त्यांचा आम्ही प्रचार कदापि करणार नाही. खरंय असा आवाज आला, खरंय असा आवाज आला. 2009ला ज्यावेळी दंगल झाली त्यावेळी खरं हिंदुत्ववादी लोकांना ह्यांनीच घरात घुसून कोणी प्रकाश आवाड यांनीच घरात घुसून मारायला लावले हिंदुत्ववादी लोकांना आणि हिंदुत्व संपवण्याचं काम यांनी केलेलं आहे. बरं. प्रकाश आवाडे शिंदेच्या शिवसेनेकडे येतो, त्यांचा मुद्दा हिंदुत्वाचा आहे. प्रकाश आवाडे यांनी हिंदुत्व संपवण्याचं काम केलं, असा आरोप काँग्रेस करते, भाजप करते. नाही, त्यांनी कुठल्याही पक्षाचं कुठल्याही केलं नाही. त्यावेळेला गृहमंत्री कोण होते? आर पाटील होते आणि जयंत पाटील वगैरे ही सगळी मंडळी होती. तसं आम्ही कोणावर आरोप करू शकत नाही. स्थानिक लोक ज्या परिस्थितीला हाताळलं, आता हळवण युतीकडनं आले तर हिंदुत्वाचा चेहरा असतील का आवाडे साहेब? त्यावेळी माहिती झाली ना, काय बघू एक परिस्थिती काय आहे ती, त्यावेळीची परिस्थिती बरोबर आहे की नाही? महायुतीकडनं आले. आवाडे हे अजून सावरकरवादी झालेले नाहीत. त्यांनी नाशिकच्या भगूर गावामध्ये जाऊन सावरकरांच्या घराला जाऊन पहिला पाया पडावं आणि मागणी खरोखर मनापासून मागावी की मी हिंदुत्वांच्यावर अन्याय केलाय आणि माफी जर झाली तर कुठेतरी ही शांतता थांबेल. बरं, थांबा, बोला. तिथं आता जे यांनी बोललेले, आमच्या मित्रांचे बोललेलं आहे, सावरकरांच्या बद्दल आम्हाला आदर आहे, सावरकर बद्दल आम्हाला आदर आहे, आमदार प्रकाश आवाड्यांना आणि भाजपला सुद्धा आदर आहे. आम्हाला माफी मागायचा विषयच नाही. आता जे आमदार आहेत तिने 1984 पर्यंत आजपर्यंतचा इतिहासात तिने मी पाणी आणणार ह्या हिशोबावर प्रत्येक जी इलेक्शन आहे ती निवडून आणली. आणि सुळकुड योजना आल्यानंतर हिने स्थानिक आपला राजकीय स्वार्थ बघून त्यासाठी विरोध केला. हे लोक म्हणतात पंचगंगेचं पाणी आम्ही आणलं, ठीक आहे, जरूर आणलं, त्याबद्दल तुम्ही नाही. खरं त्या पंचगंगेच्या पाण्यासाठी आजपर्यंत इचलकरंजी नगरपालिकेचा जितका पैसा खर्च झालाय त्या पैशाचा हिशोब कोण देणार? बरोबर आहे. बोला. थांबा. मुद्दा घेऊन येतो. 2011 पासून इचलकरंजी शहरासाठी 3 योजना नाकारल्या गेल्या. त्यामध्ये कुंभोज मार्गे येणारी पाणी योजना, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी, हळवणकर साहेबांनी प्रस्तुत केली ती थेट पाईपलाईनची योजना खर्चिक आहे म्हणून त्याला वारणेचा पर्याय सुचवला. वारणेची योजना पण तिथल्या स्थानिक विरोधामुळे नाकारली गेली आणि आता सुळकुड योजना प्रस्तावित आहे, त्याला पण विरोध होतोय. गेली 14 वर्ष झालं आम्ही पाणी प्रश्नासाठी ताणतो इथं, पण कुठलाही उमेदवार त्या पाणी प्रश्नाबद्दल स्पष्ट भूमिका व्यक्त करायला तयार नाही आहे. तर जे विधानसभेला उमेदवार राहणार आहेत त्यांनी पहिला सुळकुडच्या पाणी योजनेबाबत. बरोबर. एक मिनिट बोला. आव्हाड यांनी आतापर्यंतच्या पाण्याच्या संदर्भामध्ये खो घालण्याशिवाय कुठलाही धंदा केलेला नाही आहे. 2002 साली ज्यावेळेला इचलकरंजीचा पाण्याचा मोठा प्रश्न होता त्यावेळेला हेच आमदार आमचे प्रकाश आवाडे साहेब कृष्णेची नळ योजना आणली. आज त्याच पाण्यावर आमची इचलकरंजी चालू आहे. आणि जे आज इचलकरंजी जे 20 वर्षापासून जे बोरिंग पण पडले होते ते आज मला सांगा, 2 वर्ष झाली आमदार महोदय सत्तेचा भाग आहेत, मग सुळकुडच्या पाण्याचं काय झालं? सुळकुडची पाणी योजना
आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी आमचे मदनरावजी कारंडे साहेब इथले नेते त्यांच्या पत्रावर ही मंजूर केलेली योजना आहे. ही मंजूर करून आणलेली महाविकास आघाडीची योजना 200 कोटी रुपये मंजूर करून आणले, परंतु इथल्या विद्यमान आमदारांना त्याचं साधं काम किंवा शुभारंभ ही करता आला नाही. बरोबर बरोबर. सुळकोड योजना आवाडेच मंजूर करून आणले, आवाडेच पूर्ण करणार आणि इचलकरंजी शहराला अजिबात केले नाहीत. मदन कारंडे विद्यमान नगरसेवक महाविकास आघाडीचे जयंत पाटील आमदार असताना, जयंत पाटील जलमंत्री असताना ती मंजुरी मिळालेली आहे. कोणता पक्ष कोणता उमेदवार देणार याच्या पलीकडे जाऊन सुद्धा इचलकरंजीकरांना पाणी कोण देणार हा मूळ प्रश्न आहे. याचं उत्तर काही ठोस मिळताना बघायला मिळत नाही. वादविवाद होताना दिसतोय. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे इथल्या आरोग्याचा. IGM हॉस्पिटल बद्दल आपल्याला बोलावं लागणार आहे. बसा बसा, येतो तुमच्याकडे येतो. विरोधकांकडनं प्रतिक्रिया घेऊया. IGM हॉस्पिटल आज बघितला तर IGM हॉस्पिटलमध्ये आज आमच्या माता भगिनी आहेत. एक गरोदर महिला जर तिथं आली, तिथं फक्त इंजेक्शन आणि सलाईनशिवाय कुठलीच व्यवस्था नाही. फक्त यांनी रंगरोटी करायचं काम हे IGM हॉस्पिटलचं केलेलं आहे. एवढं वरचं खासदार आमदार या इचलकरंजीचे प्रतिनिधी करत आहेत. आणि आज ज्या सत्तेत यांनी ज्या हसन मुश्रीफांनी रक्तपाताची भाषा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम यांनी केलेलं आहे. चकाचक हॉस्पिटल झालंय पण लोक हॉस्पिटल आहे साहेब, पण डॉक्टर नाहीत, सुविधा नाहीत. इथं कित्येक पेशंट दगावलेत, फक्त बांधले, देखावा केलाय, देखणे केलंय, पण तिथं सुविधा काही नाहीत. औषध वेळेवर नाही. गावच्यासाठी ॲम्ब्युलन्स सरकारी आहे, परंतु त्याची व्यवस्था नाही. गावच्यासाठी आरोग्याला बरोबर बरोबर. हॉस्पिटल चकाचक झालंय. बसा बसा. हॉस्पिटल चकाचक झालंय पण चकाचक हॉस्पिटल बघून रुग्णांना बरं वाटणार आहे का? डॉक्टर नको का? आज IGM मध्ये अल्ट्रासाऊंड मशीन आलेले आहेत. किमान जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपयाच्या अल्ट्रासाऊंड आहे. सगळ्या मशिनरी आज उपलब्ध झालेल्या आहेत. सगळ्या मशीन आल्यात, रुग्ण म्हणतायत. मशिनरी चालू आहेत. आणि रोजचे पेशंट जर बघितला, रोज 1000 ते 1200 केस पेपर होतात. केस पेपर कोण हाताने लिहितात काय? केस पेपर ज्या वेळेला 1200 लोक रोज त्या केस पेपरला येतात, औषध उपचार करतात. मग तिथं केस पेपर लोकांची गर्दी आहे. गर्दी आहे म्हणतात. IGM संदर्भात जर विषय करायला गेला तर IGMला पालकमंत्री बंटी साहेब जेव्हा होते तेव्हा सातत्यानं भेट द्यायची. आणि दुसरी महत्त्वाची संजय दादा कांबळे यांनी संजय दादा कांबळे यांनी शहराध्यक्ष असताना ॲम्ब्युलन्स बरं बोला. आरोग्याचा प्रश्न आहे. IGMला ज्यावेळेला आम्ही परवा गेलेलो त्यावेळी अतिशय सिरियस पेशंट रिक्षातनं आणलेलं आणि त्यावेळेला त्याला नाकात पाईप घालायची गरज होती. डॉक्टरने विचारलं, डॉक्टर काय म्हटले, सकाळी या. मग त्या पेशंटचं जर रात्री बरोबर झालं असतं तर ते IGM जबाबदार होतं का? मग याबद्दल आमदारांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे का नको? आरोग्य, पाणी या बेसिक मुद्द्यांवरती आपल्याला बोलावं लागतं इचलकरंजीमध्ये. इचलकरंजीची आणखी एक सगळ्या महाराष्ट्राला असलेली ओळख म्हणजे इथला वस्त्रोद्योग. या वस्त्रोद्योगाची सध्याची काय परिस्थिती आहे याविषयी सुद्धा आपल्याला बोलावं लागणार. आम्ही प्रत्येक वेळोवेळी मागणी करतोय की वस्त्रोद्योग टिकावा, वस्त्रोद्योग चालावा. वस्त्रोद्योगावर संपूर्ण इचलकरंजीची भिस्त अवलंबून आहे. त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना करा. फक्त अनुदान दिला म्हणजे आम्हाला वस्त्रोद्योग टिकेल किंवा वस्त्रोद्योग चालेल असं नाही आहे. आम्हाला वस्त्रोद्योग चालण्याकरता, आमचं मार्केटिंग उपलब्ध करण्याकरता तुम्ही वस्त्रोद्योगमध्ये धोरणात्मक बदल हवे आहेत. त्या पद्धतीचे तुम्ही प्रयत्न करा. परंतु निवडणूक आली की प्रत्येकाला इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग दिसतो. आता 2 महिन्यापूर्वीच फक्त ज्या अगोदर जे प्रॉब्लेम झाले ते लाईट बिल संपूर्ण वाढून आले, त्यामुळे कारखाने विकायची पाळी आल्या. परंतु आता 2 महिन्यापासून लाईट बिलचं काय झालं? लाईट बिल आता 2 महिन्यापासून कमी आले. ह्याच्या अगोदर लाईट बिल आहे तसं येतो. त्यामुळे दाखवा लाईट बिल हातात आहे. लाईट बिल हातात आहे. थांबा. आमचे सहकारी मित्र आणि वस्त्रोद्योगाचे गाडे अभ्यासक विनय महाजनने परवा आता जो मुद्दा उपस्थित केला. परवाच या सन्मान्य या नगरीचे खासदार धैर्यशील दादा मानेंचा सत्कार करायला, म्हणजे लाईट बिल कमी करून आणलं म्हणून सत्कार करायला ते होते. आणि हे लाईट बिल बघायचं आहे. हे व्यापाऱ्याला 40,000 रुपयाचा लाभ झालेला आहे. हे आजचं लाईट बिल आहे. हे काम हे शिवसेना भाजपचं काम आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि शिवसेना भाजप रवींद्र माने धैर्यशील त्यांच्याकडे उत्तर घेतो. बोला. सर्वप्रथम मी हे सांगणार आहे, जरा ऐकायची क्षमता ठेवा. सर्वप्रथम मी हे सांगणार आहे, गेल्या वेळेचे आमदार हे अपक्ष निवडून आले होते. त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा प्रश्न होता. मी सत्तेत नाही म्हणून काम झालं नाही हे म्हणायचं त्यांनी कारण नाही. आणि दुसरं आमच्या मित्रांनी हे सांगितलंय की खासदार धैर्यशील माने यांचा आम्ही बरोबर आहे. हे बघा तो मुद्दा रास्त आहे. आमदारांना इथल्या जनतेने अपक्ष म्हणून निवडून दिलं होतं, सत्तेचा भाग नाही. जनतेनं आम्हाला 50,000 निवडून दिलेले होतं यंत्रमाग धारकाच्या प्रश्नावर. 8 मार्च रोजी जे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता वीज बिलामध्ये सवलत करून देण्यासाठी, आणि त्या कामासाठी जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा करून आज हे आमच्या पुढे उदाहरण आहे की प्रत्यक्षात लाईट बिल कमी होऊन आलेलं आहे. स्वतः मी कारखानदार आहे.
आता प्रश्न असा आहे, ज्या हळवणकरांनी 2 वेळा आवाड्यांचा पराभव केला, तुम्ही पण प्रचार केला असेल ना मूळ म्हणून, आता आवाड्यांचा प्रचार करणार का? त्यातही प्रकाश आवाडे नाही, राहुल आवाड्यांचा प्रचार करणार का? अजून ठरलेलं नाही. मग तुमचं ठरलंय अजून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये. मी कुठे म्हणते जाहीर झाली आहे? मी विचारतोय. हळवणकर साहेब उमेदवार होणार आहेत. नाही झाले तर होणार आहेत त्याने. नाही झाले होणार आहेत त्याने. नाही झाले होणार आहे. बरं बोल. सगळ्याबरोबर इचलकरंजी नगरी वस्त्र नगरी आहे. यावर शहरात गुंडगिरी आणि अवैध धंदे भरपूर या 5 वर्षामध्ये वाढलेले आहेत. ह्याच्याकडे कोण लक्ष देणं झाले. जरी आवाडे साहेब आता आमच्या भाजपमध्ये जरी आले असले तरी त्यांनी या इचलकरंजी सुरक्षा आणि गुन्हेगारी वाढ एवढे प्रश्न प्रलंबित आहेत, त्या आवाड्यांना तुम्ही उमेदवार देणार आहात? कोण उमेदवारी अजून त्यांना फिक्स झालेली नाही. भाजपमध्ये उमेदवारी पार्लमेंट बोला मूळ कार्यकर्ते भाजपचे आवाड्याने स्वीकारत नाही तर इतरांची जनता काय स्वीकारणार आहे? स्वीकारणारच नाही आहे. विरोध म्हणजे विरोध 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 आवाड्यासने विरोध. ज्या दिवशी प्रवेश केलाय त्या दिवशीपासून भाजप कार्यालय का बंद आहे विचारा की त्यांना. ज्या दिवशीपासून प्रवेश केलाय त्या दिवशीपासून भाजप कार्यालय का बंद केलाय? आजपर्यंत आज अखेर जाऊन बघा बंद आहे भाजप कार्यालय. काय ज्या दिवशीपासून भाजप प्रवेश केलाय आवाड्यांनी त्या दिवशीपासून भाजप कार्यालय आज अखेर बंद आहे. का बंद आहे? भाजपाचं कार्यालय बंद काय? येतो भाजपाचं कार्यालय बंद काय? भारतीय जनता पार्टीचा 25 वर्षाचा कार्यकर्ता आहे मी. गेले 5 निवडणुका विधानसभेच्या मी स्वतःहून बघितलेल्या आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये इकडे थांबा. ओ दादा बसा या सांगा. भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टी हळवणकरांच्या नेतृत्वाखाली येत्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येणार आहे. एवढं मी आज सांगतो. ते म्हणतात निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी आम्ही निष्ठावंत आहे. तुम्हाला उमेदवारी देणार नाही असं काँग्रेस म्हणते. काही नाही अजून निर्णय झालेला आहे. काय हळवणकरला तिकीट नाही मिळत, तुम्ही काय करणार? तुम्ही मिळालं तर प्रचार करणार का हळवणकरांचा? म्हणजे गंमत बघा कशी आहे. भाजपच्या हळवणकरांसाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आग्रही भूमिका मांडतात. शिवसेनेकडे जातो. एक मिनिट शांत राहावा. ही आपल्या जनतेचाच प्रश्न करणारे संभाव सावरणारे फक्त एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि त्याचनुसार दर्शील दादा करत आणि इथं रवींद्र दादा यांच्याकडनं होणार आहे. आणि हे खासदारकी टप्पे आहे की आमदार हे रविदादाच होणार आहेत. आणि आजपर्यंत महिलांचा कोणीही विचार केला नव्हता आणि महिलांचा विचार शिंदे साहेबांनी केला आणि त्यामुळे तिथे एक भाऊ आणि इथे एक भाऊ अशीच आमदारकी आमची होणार आहे. आणि ते शिवसेनेचाच फडकणार आहे, भगवाच फडकणार आहे सगळीकडे. 2014 पासून मोदीजी आणि अमित शहा घराणेशाहीला विरोध केल्यात. इचलकरंजीतली मूळ निष्ठावंत भाजपवाली घराणेशाहीला विरोध करणार. बघा, अखंड भारतात राम मंदिरला केस फक्त इचलकरंजीत झाल्या आणि हे फक्त जनतेला सगळ्या माहिती आहे कोण केलंय काय केलंय याची सांगायचं. हा, या प्रश्नाचा जनतेत विचार आहे. ही काय नेता आहेत? हा, हळवणकर नुसता चुन्हा लावत आले, पाणी काय दिले नाही. एकदा तेनाडे साहेबांनी चान्स देऊन बघा. आज लाडकी बहीण योजना, तसेच लेख लाडकी योजना, तसेच सुकन्या योजना, अशा अनेक योजना शिंदे साहेबांनी केलेल्या पूर्ण केलेल्या आहेत. आज आमच्या लाडक्या बहिणींना 7,000 रुपये दिवाळी बोनस सुद्धा आलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आमचेच, खासदार बी आमचे. बरं बोला. लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. आज लाडकी बहीण योजनेचे पैसे घेतात, पण आज तेलाचे भाव, डाळीचे भाव कुठं टाकले ते माहित आहे काय? आमचे पैसे आम्हालाच परत देतात. त्यांनी स्वतःचे पैसे. ह्यांना जे वाटतं, सगळेजण म्हणतात की 1500 रुपये देऊन तुम्ही बायकांना विकत घेतलाय, पण आजपर्यंत 70 वर्षांची सत्ता होती, त्यांनी 10 रुपये सुद्धा बायकांना आज मदत म्हणून दिलेलं नाहीये. आज प्रत्येक आमचे पैसे आम्हाला द्यायला लागलेत ना, आमचे पैसे आम्हाला द्यायला लागलेत. आधार मिळालाय. होय, त्यांना एक आधार मिळालाय. आज कुठलीही बहीण माझी उपाशी झोपू नये. तिला त्यांनी काम केलेले आहेत, पैसे नाही दिले. कसं काम केलेलं आहे त्यांनी सरकारकडनं केलं. 3 गॅस आज मोफत दिलेले आहेत आपण. बोला. आमचेच पैसे. 3 गॅस सुद्धा आपण सरकारकडनं मोफत दिलेले आहे. आता कशा लाडकी बहीण योजनेचं आज आम्ही घरोघरी फिरायला लागलोय. अक्षरशः महिला डोळ्यातनं पाणी काढून शिंदे साहेबांचं, शिवसेनेचा आभार मानतात महिला. 2019 पाणी योजना आणतो या मुद्द्यावर लढलेली आणि पाणी योजना तर मंजूर झालेली नाहीये. बोला. बाकीच्या लोकांनी 1500 रुपये घेतलेले नाहीये का? त्यांनी म्हणतात की नाही सरकारने 1500 रुपये विकत घेतलंय.
भूमिकांबद्दलचा, विरोधकांनी त्यावरती घेतलेल्या आक्षेपांबद्दलचा तोच गोंधळ इचलकरंजीमध्ये सुद्धा आहे. याच्या जोडीला बरेच असे इचलकरंजीकरांचे प्रश्न आहेत जे निकाली लागलेले नाही आहेत, ज्यांची प्रतीक्षा आहे. फोडाफोडी झालेली आहे राज्याच्या स्तरावरती, अदलाबदली झालेली आहे वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये. या सगळ्यामध्ये जनतेच्या प्रश्नांचं काय, मूळ निवडणूक ज्या मुद्द्यांवरती घडवली जाते त्या सगळ्या मुद्द्यांचे काय, हे प्रश्न अनिर्णित आहेत आणि त्याला सगळ्याला कारणीभूत हा सगळा गोंधळ आहे. इचलकरंजीमधनं मुद्दा विधानसभेचा या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत राहा पुढारी न्यूजवरती मुद्दा विधानसभेचा.